महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने करून मालमत्तांचे अचूक मूल्यांकन करण्यात यावे, यासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती तयार करावी अशी आग्रही मागणी स्वीकृत सदस्य हर्षवर्धन कराड यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली। बोला हर्षवर्धन कराड साहेब। सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर, सन्मान्य आयुक्त, उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपण मला इकडे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। जशी महापौरांची पूर्व मला मिळालेली सूचना आहे, मी या विषयाला जास्त दळणार नाही। धन्यवाद। मी मोजत होतो, हा असा एक विषय आहे ज्याच्यावर सर्व पक्षांचं एकमत आहे। सुरुवात एकदम दणाकेदार झाली आणि सर्व पक्षांनी एक एक त्यांचा मुद्दा मांडलेला आहे। टॅक्स असेसमेंट किंवा हे सर्वेक्षण करत असताना जी एजन्सी आपण नेमताल किंवा आपण महापालिकेच्या माध्यमातून करताल, आज आपल्याला एआयच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याचा आपण एकही योग्य पद्धतीने वापर करून घेऊ शकतो। माझी असं प्रशासनाला विनंती असेल की योग्य ती टेक्नॉलॉजी वापरून आपण योग्य असेसमेंट करावं। त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे जे मोठ्या शहरांमध्ये होतं, जे आपल्याकडे पण झालं पाहिजे, असं प्रत्येक प्रॉपर्टीचं, प्रत्येक झोनचं प्रभागामध्ये ड्रोन मॅपिंगनी जे स्लम एरिया आहेत, जे सेवा वस्ती आहेत, त्याचं योग्य पद्धतीने मॅपिंग झालं पाहिजे। त्याचबरोबर ही जी असेसमेंट होणारी जी पद्धती आहे, ह्याची एक एसओपी बनली पाहिजे आणि ही एसओपी या सभागृहासमोर पूर्णतः चर्चेमध्ये आणली पाहिजे की कोणत्याही एका प्रभागामध्ये जर आपण प्रॉपर्टीचं मॅपिंग करत असू, त्याची एसओपी काय आहे। जर एखादी शाळा असेल, एखादं ग्राउंड असेल, ओपन स्पेस असेल, तर ही जी त्या प्रभागामध्ये किंवा झोनमध्ये मॅपिंगची एसओपी आपण सभागृहासमोर मांडावी अशी माझी विनंती आहे। त्याचबरोबर आपल्या शहराचा जो डीपी प्लॅन जाहीर झालेला आहे, या डीपी प्लॅन मध्ये अशा अनेक प्रॉपर्टी आहेत जे सध्या डीपी प्लॅन मध्ये अस्तित्वात आहेत, परंतु एक्सपान्शनच्या वेळेस जेव्हा रोड वाइडनिंग होतील किंवा जिकडे येलोचे ग्रीन झोन होतील किंवा उलट ग्रीनचे येलो झोन होतील, अशा प्रॉपर्टीजला असेसमेंटच्या दरम्यान तुम्ही काय प्रोव्हिजन्स क्रिएट करणार आहात। जुन्या काळामध्ये तुम्ही ज्यांनी टॅक्स भरले असेल त्यांना तुम्ही टॅक्स लागू करता, परंतु नवीन काळामध्ये ह्या प्रॉपर्टीज येणाऱ्या 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये जर डीपी प्लॅनच्या अंतर्गत डेव्हलपमेंटमध्ये जाणार असतील, तर ह्याचे काय प्रोव्हिजन्स आपण आता असेसमेंटच्या अंतर्गत एसओपीज मध्ये आपण इन्क्लूड केलं पाहिजे। त्याचबरोबर आपले जे सध्या बांधकाम चालू आहेत, युजली असं बघण्यात येतं की जिकडे जिकडे टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न केला जातो की बाबा 2 माळ्याची परमिशन आहे, पण बिल्डरनी 4 माळे बांधता बांधून टाकले आणि त्याच्यानंतर मग त्याला टॅक्स आकारणी करत राहा। हा सर्वेक्षणचा भाग आहे म्हणून टॅक्स वसुलीचा विषय नाही, परंतु कोणतेही कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्याच्या पूर्वी, कोणतेही परमिशन किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देण्याच्या पूर्वी जर महापालिकेच्या माध्यमातून एक टॅक्स असेसमेंट पोर्टल जर आपण उघडू शकू की बाबा कोणत्याही कमर्शियल प्रॉपर्टी असेल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, त्यांना त्यांच्या घराची बांधकाम परवानगी जर घ्यायची असेल किंवा काम सुरू करायचं असेल, काम सुरू करण्याच्या पूर्वी त्यांनी या असेसमेंट पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून घ्यावी आणि त्याच्यानंतर मग त्यांना काम सुरू करण्याची परवानगी मिळू शकेल। अशा पद्धतीने जर आपण एक एसओपी मांडू शकलो तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही पूर्ण प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने पुढे जाईल। प्रत्येक राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आज इकडे बसलेले आहेत आणि याच्यामध्ये सन्मान्य राजू वैद्य साहेब असतील, सन्मान्य तुपे साहेब असतील, बोडिलेताई असतील, सन्मान्य विरोधी पक्ष नेते असतील, सर्वांची एक मानसिकता आहे की आपापल्या प्रभागातून योग्य पद्धतीने टॅक्स आकारणी झाली पाहिजे आणि म्हणून मी या मताचा आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन एक सर्वपक्षीय समिती आपण बनवावी, जे या विषयामध्ये तज्ञ असतील त्यांना एकत्र घ्यावं आणि प्रत्येक मुद्दा त्या समितीच्या वतीने पुढे मांडून आपण पुढे जावं। धन्यवाद।